नमस्कार सर्वांना. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स कशा पद्धतीने काम करतं. म्हणजे भविष्य सूचक विश्लेषण जे आहे ते कशा पद्धतीने काम करेल. प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्समध्ये काय येणार बघा. एनालिसिस दॅट युजेस मशीन लर्निंग अल्गोरिथम्स ऑर स्टॅटिस्टिकल मॉडेल्स टू मेक प्रेडिक्शन्स अबाउट फ्युचर इव्हेंट्स ऑर ट्रेंड्स. बेसिकली तुम्ही मशीन लर्निंगच्या अल्गोरिथमचा कुठलाही अल्गोरिथमचा वापर करून आणि स्टॅटिस्टिकल मॉडेलचा वापर करून तुम्ही भविष्यामध्ये काय होऊ शकतं, यासाठी तुम्ही एक अंदाज वर्तवणूक देत आहात आणि हेच असतं प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स म्हणजे भविष्य काळात काय होऊ शकतं, राइट? सो एनालाइज द पास्ट डेटा, क्लीन इट and use that data to train your predictive model to predict that what could happen in the future. सो बेसिकली तुमच्याकडे जर एखादा डेटा आहे, तर तो डेटा तुम्ही डायरेक्टली मॉडेलला देणार नाहीत. राइट? हे मॉडेल आहे. या डेटाला तुम्ही डायरेक्टली मॉडेलला देत नाही. या डेटाला तुम्ही क्लीन करता. तर क्लीन करता म्हणजे सगळं डिलीट करायचं असं नव्हे. क्लीन करता म्हणजे त्यामध्ये नल डेटा असेल, त्यामध्ये करप्टेड डेटा असेल, त्यामध्ये कॅटेगरिकल डेटा असेल, त्यामध्ये आउटलायर्स असतील, ठीक आहे? किंवा वेगवेगळ्या रेंजचा डेटा असेल. तर डेटाला क्लीन करणं म्हणजे तुम्ही डेटावर प्री प्रोसेस करता. डेटाला तयार करता एखाद्या मॉडेलला देण्यासाठी. कारण कन्सिडर करा की तुम्ही नल डेटासह मॉडेलला दिलं, तर मॉडेलला नल डेटा कळत नाही, मॉडेलला कॅटेगरिकल डेटा कळत नाही, मॉडेलला येस, नो कळत नाही. कारण की तो ह्युमन बीइंग नाहीये. मॉडेल म्हणजे एक मशीन आहे, जे मशीन तुम्हाला प्रेडिक्शन देईल आणि मशीनला कळते फक्त नंबर्सची भाषा. म्हणून तुम्हाला तुमच्या डेटाला नंबर्समध्ये कन्व्हर्ट करायला लागेल आणि मगच तुम्ही त्याला मॉडेलने प्रेडिक्शन देण्यासाठी तयार करू शकता. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल एक दिलंय, अन ई-कॉमर्स कंपनी दॅट सेल्स हेल्थ सप्लिमेंट्स वांट टू प्रेडिक्ट which products are likely to sell the most in the coming month. सो बेसिकली एक ई-कॉमर्स कंपनी आहे जी हेल्थ सप्लिमेंट्सला विकते आणि त्यांना जस्ट एक एस्टिमेट हवा आहे, की कमिंग मंथमध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये कोणतं प्रॉडक्ट हे जास्त विकू शकतं. राइट? सो हे झालं प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स म्हणजे भविष्यात काय होण्याचे चान्सेस आहेत. सो इथे स्टेप्स लिहिले आहेत, की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डेटाला गॅदर करायला लागेल. डेटाला एकत्र आणायला लागेल. वेगवेगळा डेटा जो काही त्याला रिलेव्हंट असेल, बरोबर ना? सपोज तुमचा सेलच्या रिलेटेड डेटा आणि तुम्ही हेल्थच्या रिलेटेड डेटा जर कलेक्ट करताय, तर तो डेटा कंप्लीटली अपोझिट आहे. ऑल्वेज रिमेंबर की ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रेडिक्शन करायचंय, डेटा पण त्या गोष्टीच्या रिलेव्हंट हवा. सो इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट दॅट वेअर सोल्ड म्हणजे किती डेटा मागच्या वेळी सोल्ड झाला किंवा विकला गेलाय. व्हेन दे वेअर सोल्ड ते कधी विकल्या गेलेत, किती रिव्हेन्यू त्यांच्यापासून जनरेट झालाय, या सर्व गोष्टी तुम्हाला गॅदर करायला लागतील. मग काय करायचंय? अॅनलाइज द डेटा टू अंडरस्टँड द पास्ट. मग त्या गोष्टीला तुम्ही अॅनलाइज करणार, की कोणत्या वेळी, कोणता डेटा, कोणता प्रॉडक्ट जास्त प्रमाणात म्हणजे विकला गेला, तो किती प्रमाणात विकला गेला, त्याचा रिव्हेन्यू कॉस्ट काय होता, त्याचा प्रॉफिट काय होता, सेल किती प्रमाणात गेलाय, कोणत्या रिजनमध्ये त्याचा जास्त सेल झालाय, किती अमाउंटमध्ये सेल झाला, या सगळ्या गोष्टी. राइट? मग ते अॅनलाइज करणं किंवा किती कमी आणि किती जास्त झालं, किती एव्हरेजली किती प्रॉफिट जनरेट झाला, एव्हरेजली किती लॉस झाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अॅनलाइज करायच्या. मग तुम्हाला करायचंय क्लीन डेटा म्हणजे मी जसं सांगितलं काही ठिकाणी नल व्हॅल्यू असतील, करप्टेड डेटा असेल, कॅटेगरिकल डेटा असेल, त्या गोष्टींना तुम्हाला हँडल करायचं. मग तुम्ही करणार आहात एम-एल मॉडेल ट्रेन. मग काय करणार? ह्या क्लीन डेटा जो क्रिएट केला, हा क्लीन डेटा असतो. तुम्ही फक्त डेटा नाही देणार आहे, तर क्लीन डेटा देणार आहात. कुणाला? तुमच्या मॉडेलला. आणि हा मॉडेल बेसिकली हेल्प करणार आहे तुम्हाला प्रेडिक्शन देण्यासाठी. So your model will analyze the data and identify patterns and trends. म्हणजे जो काही तो मॉडेल ऑटोमॅटिकली तुम्हाला काही करायचं नाहीये. सो जेव्हा तुम्ही हा मॉडेल क्रिएट करणार, मॉडेल काय करणार? हा जो काही क्लीन डेटा तुम्ही दिलाय, हा डेटामध्ये जे काही कॉलम्स आहेत, त्या कॉलम्समध्ये काय रिलेशन आहे? कोणती गोष्ट वाढल्यामुळे दुसरी गोष्टीवर अफेक्ट होतंय, ह्या सगळ्या गोष्टी मॉडेल ऑटोमॅटिकली अंडरस्टँड करणार. विथ दॅट नॉलेज इट कॅन मेक प्रेडिक्शन्स अबाउट द फ्युचर. आणि जेव्हा त्याला कळेल, की ठीक आहे या डेटाचं, या एक्स कॉलमचं, या वाय कॉलम सोबत, झेड कॉलम सोबत काय-काय रिलेशन आहे, तेव्हा तो तुम्हाला फ्युचर प्रेडिक्शन देऊ शकतो. राइट? सो हे बेसिकल आहे प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स.
With this information, the company can adjust its marketing and inventory strategies to capa- capitalize on the predictive trends or predicted trends. Like, so I hope तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं असेल की प्रेडिक्टिव्ह मॉडेल कशा पद्धतीने काम करतं. सो इथे आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.